आता पुढे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे। आता ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। योजनेसाठीची ई-केवायसीतील दुरुस्ती करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ई-केवायसी नंतर ही संख्या 1,76 लाखांवर आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2,47 लाख लाभार्थ्यांची असलेली ही संख्या आता घटत चाललेली आहे आणि आता ती जवळपास 1,76 लाखावर आलेली आहे। म्हणजेच 71 लाख महिला या योजनेमधून बाद होणार आहेत। विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दर महिना 1,500 रुपये निधी जमा करण्यात आला। मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं। केवळ 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये सदन महिला तसंच सरकारी कर्मचारी महिलांनाही लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं। सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर ई-केवायसीच्या माध्यमातून अन्य बोगस लाभार्थींना या योजनेमधून बाद करण्याची योजना आखण्यात आली। तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पुढच्या 3 दिवसात हा निधी त्यांचा आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल असं फडणवीसांनी म्हटलं। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं देखील फडणवीसांनी म्हटलं। मात्र अनेक महिलांना अजूनही फेब्रुवारीचा लाभ मिळालेला नाहीये, कारण त्यांचे अर्ज निकषांनुसार बाद झालेत। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। फेब्रुवारीचं अनुदान वाटप सुरू झालंय। महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची मार्च अखेरपर्यंत शेवटची पडताळणी होईल। त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। शिल्लक 2 कोटी लाडक्या बहिणींसाठी वर्षाला 30 ते 32 हजार कोटी रुपये लागणार आहेत। 2-3 दिवसामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। तर आदिती तटकरे म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। तर हा निधी आता लवकरच जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे। योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना राज्यात सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अजून देखील जमा झालेले नाहीत। याचं वितरण न होण्याचं म्हणजेच या ठिकाणी हप्ता न मिळण्याची विविध कारणे देखील असू शकतात। लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळण्याची अनेक कारणे आहेत। निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना याआधीच योजनेतून वगळण्यात देखील आलेलं होतं। फक्त पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येच हे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत। फक्त 21 ते 65 वयोगटातील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात। महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। जर महिलांकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना लाभ भेटणार नाही। सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ देखील भेटणार नाही। यासोबतच सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करण्यास देखील सांगण्यात आलेलं होतं। केवायसी न केलेल्या महिलांची संख्या जास्त आहे, त्यांचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे। यासोबत केवायसी मध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेला होता। त्यांचा लाभ केवायसीतील
दुरुस्ती केल्यानंतरच पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींचे पैसे मात्र वाटप केले जाणार नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही खरोखर पात्र असाल, तुमचे अजून देखील फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. ह्या सर्व अटी आणि शर्तीचं तुमचं या ठिकाणी पालन झालेलं आहे. तुम्ही पात्र ठरलेला आहात. तुम्हाला मागचा जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, तर तुमचा हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होऊन जाईल. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचे पैसे जमा होणार आहेत. मग एक वेळेस मात्र हा हप्ता लेट होताना दिसत आहे. मागच्या 7-8 महिन्यापासून आपण जर बघितलं तर वेळेवरती हे पैसे जमा होत नाहीत. पैसे जमा होत आहेत लाडक्या बहिणींचे, मात्र वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याच्या या ठिकाणी इन्स्टॉलमेंटची 1 तारीख या ठिकाणी ठरवावी, फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही. तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो? तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. त्यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर बघा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली असून तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही तुम्हाला तपासायचं आहे, आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगायचं आहे. तर पहा, महाराष्ट्रातील लाखो महिलांचे लक्ष लागून असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया या ठिकाणी 27 मार्च पासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरती पोस्ट करत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पोस्टमधील माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे हे पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं होतं. आता तुमचा मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला कधी भेटू शकतो त्याचीही माहिती आपण बघूयात. तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता तर तुम्हाला ह्या 31 तारखेपर्यंत जमा होईल, मात्र मार्च महिना देखील त्यासोबत संपून जात आहे. मात्र ह्या महिन्याचे पैसे आता तुम्हाला पुढं एप्रिल महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याच्या मार्च महिन्याचा हा सन्मान निधी तुम्हाला भेटू शकतो. तर ह्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला फक्त 1500 रुपये दिले जाणार आहेत. बघा, आता जानेवारीपर्यंत ज्यांच्या लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले होते जानेवारीचे, त्यांना हा फेब्रुवारीचा हप्ता 100% भेटणार आहे. मात्र ज्यांचे KYC मध्ये अजून या ठिकाणी दुरुस्त्या करायच्या राहिल्या, ज्यांनी KYC दुरुस्त केल्यात आणि त्या पात्र झाल्यात, त्यांना देखील हा फेब्रुवारीचा हप्ता भेटू शकतो. मात्र जसं की काही लाडक्या बहिणींना डिसेंबर, नोव्हेंबर असेल, त्यासोबत या ठिकाणी जानेवारी असेल, असे जवळपास 2 ते 3 महिन्याचे हप्ते KYCच्या चुकांमुळे, त्यांच्या अपात्रतेमुळे थकलेले होते. त्याच्याबद्दलचा मात्र अजून कुठेही निर्णय झालेला नाही थकलेले हप्ते मागचे देण्यासंदर्भातला. मात्र हा फक्त फेब्रुवारीचा हप्ताच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पाहू शकता, हे त्यांचं ट्विटरवरचं ट्विट आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.